आईला चंद्रा तर आज चंद्रासारखी दिसू राहिली. हा हा अगा गा 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 चंद्रा काय दिसू राहिली भारी. असं वाटतंय आकाशातला चंद्र आहे ना जमिनीवर आलाय. खरंच का? तुला असं सकाळी बघितलं ना हम्म. दिवस कसा प्रसन्न जातो बरं का. होय का? आणि मला पण तुला असं सकाळी बघितलं ना दिवस कसा प्रसन्न जाईल. रोज येत जा ना. रात्री नको येऊ का? आणि हे बघ चंद्रा तू असं आहे ना सोडून नको जात जाऊ बरं. लय त्रास होतो मला मग. बरं मग तू मला भेटूनच जात जा ना. मग चाललं जात जाईन मी. जायचंच नाही ना पण किती पण भांडणं झाले ना तू सोडून नको जाऊ मला. मग तू राहा ना माझ्यासोबत. राहायचं का मग? आणि तुझा नवरा? नको ना रे इथं आता नाव काढू त्याचं. हे बघा ती कापसाचं बिल जी 5 मिनिटांनी फोन करतो तुम्हाला. हा ठेवा. काय रे आकाश? राम राम. राम राम. जाऊ तिकडे खड्यात. तू राहिला जी की इथं? तेच चाललं होतं आमचं आपलं. काय? नाही 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 नाही. घर आहे ना आमचं मला. हे अंगाला येतो. हे अंगाला इकडं नाही. काय काय काम होत तुझं आता इथं? अहो मालक तुम्हाला फोन करीत होतो मी. हा ते पाणी का तुमच्या वावरातलं दुसऱ्याच्या वावरात चाललंय. मोटर बंद करा ना तेवढी. हा मोटर बंद करा तेवढी. तू सांगणार होय आम्हाला काय बंद करायचं काय चालू करायचं? हा हे बघ तुला काय वॉचमन ठेवला नाही आमच्या शेतात काय? हिचा नवरा ठेवलाय का आम्हाला? अहो ते नव्हता तिथं म्हणून आलतो सांगायला मी. पोस्टमनचं काम नको करत तू. ते आहे त्यांचं ती करते ती. तुझंच फक्त बोल. बरं ती जाऊ दे. आलता कशाला तू इथं? पानं न्यायला. आहेत का पानं? कसलं खायची? अहो हे मोटर खोलायची मला. अयो, अरे काय ही काय गॅरेज आहे वय? अहो चंदूलाल मी म्हणलो का तुम्हाला तुम्ही फिटर आहे म्हणून. आजच्या गावात फिटरच का डायरेक्ट आता? तू बर का शिकलेला सवरलेला आहे म्हणून तुझा आदर करतो बर का. तू जास्त नाही. तुला काय मी 12 इन्शर्ट केलेला माणूस वाटतो काय? एवढा गावठला आहे का मी? हा याड लावायला? हा ती तिकडं पलीकडं आपल्या बांधाच्या पलीकडे याड लावायचं. हा नेमकं पानच नाही आलता ना. हा हे बघ तुला मागच्या वेळी वॉर्निंग दिली बरं का. काय उगा बांधकरी आहे आप्पासाहेबांना पहिल्यापासून लक्ष आहे तुझ्यावर. मग तुला काय बोलत नाही मी. तुला सांगितलं होतं ना फोन करून यायचं मला. पण काय तुला इथं पाहिजे असलं तर. फोन तुमचा बिजी लागत होता ना. हा बिजी. लय बक मंत्रालयाचा फोन मला ना बिजी लागायला. हा काय का जाऊ तुला बघतो परत. काय आमचं काय बघत बसतो का आता दोघाला? हा काय नवरा बायको आहे काय मी बघायला? निघ आता ती बी सांगावं लागतं. घेतलं का पानं? नाही जाऊ दे आता. होय पाण्याला चालता ना. हा तुझ्या तू हे बघ बर का केळ्या डोक्यात जाऊ का माझ्या. तू निघ पटकन निघ निघ. आमोशाचा चंद्र. होय ना आमुच्याचा काय चंद्रा. हा मला उगा आता त्याच्या देखत मी कसं रिस्पेक्ट काय जाऊ दे आता. ती बोलाय पण येत नाही पण तुझ्यासाठी ना. तू तर का तसं करते मला सांग बरं. पण केलं काय मी? काय केलं म्हणजे बघ गुलू गुलू करत बोलत बसत पानं न्यायला ये काय नाही म्हणायचं ना मला. तू तर त्या गिन्यान गेल्याला अक्कल नाही की मोठ्या माणसाला फोन लावा करा. पण तुझं तर काम आहे का नाही? त्याचं काही चुकलं नाही. तुम्हाला कॉल केलता तुम्हीच बिझी येत होते. काम आप्पासाहेबांची कामाचा लोड त्यांच्या मिटिंगा शेतात राहून करावं लागतं चंद्रा. पण मग आता तुम्ही इथं नाही हा मालक नसतेत. हा. तुमचा कॉल बिझी. मग तुम्हालाच बोलणार ना इथं. अगं हो की बोलण्याबद्दल काय नाही. मग सगळा मूड खराब केला आणि सगळा काय हराम करून म्हणजे अशी सकाळी असली दरिद्री माणसं जर आले ना तिथं ना सगळा मूड जातो बघ. कोण आता मूड आमचं फ्रेश करायचं काय डोक्याला ताप. त्या दिवशी तर राहिलेलं तसंच मोबाईल जळलं. हा कोणच नाही वाटतं इथं. होय ही कुठं नवरा कुठं आहे तुझा? आहे ते की शेतात. आहे ना. हा तू गेली नाही खुरपाय? तुम्हीच तर आराम करायला सांगितलंय काय मला. म्हणजे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आम्हाला एक दिवशी खुरपाय लावला का म्हणजे झाला गंमत असं सवय गो चार्जिंग म्हणजे हातात आला की राहतच नाही. होय होय. बरं मी काय म्हणते आता नक्की ते करायला गेलाय ना? हा गेला. जेवण वगैरे करून गेलाय हो. काय सकाळ जरा कसं भूक त्याला राबतंय का सकाळ उठल्यापासून म्हणजे. आप्पासाहेब गेल्यात कारखान्यावर. बरं मला वाटतं आज काही फिरकणारच नाही ती. म्हणजे काय इरादा आहे मग तुमचा? चमेली कुठं आहे?
असेल शेतामध्ये. जाऊ दे, काय करा लोकांचं. चला मग तेच कथा आलाय जरा म्हणलं काय हा पाणी बिले द्यावं आतमध्ये काय तर बसावं जरा हा बोलत बसावं थोडं काय तर हा बरं हा. घरात नको कुठतरी बाहेर जाऊ की आपण. होय सारखं घरात बी बोर होतं ना. आहे ना तिकडे तर झाडाला सावली चांगली आहे हा नाही का. ही अशी जी बघती न हसती ना की असं वाटतं हिथंच तुला मिठी नाही भान आहे आम्हाला. पण कसं मी काय म्हणतोय माहिती आहे का येईल त्या आठवड्या बाजाराला आपण ना